एक अत्यंत हुशार मेहनती मुलगा होता. कंपनीमध्ये 15 वर्षांहून अधिक एका ठिकाणी त्याने छान पद्धतीने काम केलेलं होतं. हसमुख राहणं, दिलखुलास राहणं हा त्याचा मूळतः स्वभाव होता. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येकाला अमन हा ओळखीचा होता. कॅन्टीनवाला असेल, चहावाला असेल, अमनचा दिलखुलास स्वभाव, कायम स्मितहास्य करत केलेल्या त्याच्या गोष्टी, ह्याच्यामुळे तो पूर्ण ह्याच्यामध्ये कुठे ना कुठे सर्वांचा लाडका होता. बऱ्याच वर्षानंतर काही गोष्टी बदलत गेल्या. कंपनीमध्ये बऱ्याचशा गोष्टी चेंज झाल्या. AI आलं आणि मात्र आता सगळ्यांवरती तलवार टांगती उभी राहिली. प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी आता शंकेची पाल चुकचुकत होती. माझा तर नंबर येणार नाही ना. ह्या सगळ्यांमध्ये अमरनाही कुठे ना कुठेतरी मनामध्ये टेन्शन यायला लागलं. आता त्यामधून बाहेर पडणं त्याला अवघड जायला लागलं. नेहमीचा हसत खेळत राहणारा अमन जरा शांत व्हायला लागला. दिलखुलास गप्पा मारणारा मनामध्ये कुठेतरी झुरत राहिला. अशा दरम्यानच कॅन्टीनमध्ये गेला, चहाची ऑर्डर दिली, जाऊन शांतपणे बसला. आणि त्या दरम्यान चहा आल्यानंतर तिथल्या दादाने त्याला पटकन विचारलं, अमन काय झालं, आज काही बोललं नाही, हसलं नाही, काय झालं रे? मग त्यावेळेला त्यांनी आपल्या मनातले भाव व्यक्त केले. टांगती तलवार आहे, काय सांगू, आज आहे उद्या नाही. आणि त्याच तत्परतेने त्या दादाने उत्तर दिलं, अहो त्यात काय एवढं, आमच्या इथे कॉम्पिटिशन असतंच की. हे नाही तर ती क्वालिटी नाही तर हा व्हरायटी, हे चार्जेस नाही तर ते चार्जेस, म्हणून काय आपण आयुष्य जगणं थोडंच सोडणार आहे. शिकायचं, मोठं व्हायचं, उभं राहायचं कॉम्पिटिशनला. त्या वेळेला दिलेला हा मोलाचा सल्ला कदाचित खूप मोठा आहे. बघा पटतंय का?